ताई काय सांगाल की आज जे आहे बाबासाहेबांची महापरिनिर्वाण दिन आहे, या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी या ठिकाणी आलेली आहे बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी, नमन करण्यासाठी. आणि रोजच आम्ही त्यांना स्मरतो, कारण आज त्यांच्यामुळे आमचं अस्तित्व आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातल्या 50% मातृशक्तीवरती कोटी कोटी उपकार आहेत. कारण जर बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला नसता तर आज आम्ही कुठेच नसतो. आणि त्यामुळे राज्यातल्या सगळ्या महिलांना, देशातल्या महिलांना मी आवर्जून नेहमीच सांगत असते, ज्या परमेश्वराला मानतात त्याच्यासोबत बाबासाहेबांना वंदन आणि स्मरण करायला विसरू नका, कारण त्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी जी मागणी केलेली आहे, दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी असं नाव देण्यात यावं, अशी त्यांची मागणी आहे. मला असं वाटतंय की सन्माननीय मुख्यमंत्री नक्कीच याचा सकारात्मक विचार करतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला त्याचा रिझल्टही दिसेल. दादर रेल्वे स्थानकाचं देखील नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करावं, चैत्यभूमी टर्मिनल्स करावं, अशी मागणी हो, दरवर्षीप्रमाणे मी ऐकलं. आज आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी होतो आणि निश्चितच या सगळ्या मागण्यांचा मुख्यमंत्री महोदय जे आहेत ते सकारात्मक असा विचार नक्की करतील. अहिल्यानगरमधून एक आत्महत्येचं प्रकरण समोर आलेलं आहे. दीपाली पाटील नावाच्या नृत्यांगिनीने गळफास लावून आत्महत्या केलेली. भाजपचं कोणी कार्यकर्ते संदीप म्हणून त्यांच्याकडून लग्नाची मागणी होत होती आणि वैतागून. मला या घटनेसंदर्भातली काही माहिती नाही आहे. मी सकाळी उठले 8 वाजताच, आम्ही 7:45 वाजता आम्ही या ठिकाणी आलो आहे. कोणी असेल, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अगदी आमच्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि त्याच्यामुळे जर असा काही प्रकार झाला असेल तर पोलीस त्याची छानबीन करतील. कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याची भूमिका ही देवाभाऊंची कधीच नसते, पक्षाची कधीच नसते. या विषयाबद्दलची अधिक माहिती घेऊन मी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. धन्यवाद. या पक्षांचे अंतर्गत पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाच्या बाबतीत महायुतीच्या नेत्यांचा तह झालाय का, की आता इथून पुढे? हे मला असं वाटतंय की आपण प्रदेशाध्यक्षांना विचारायला पाहिजे. हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्हाला पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आहे, ते आम्ही करतो. नेत्यांमध्ये जर अशा पद्धतीने काही झालं असेल तर मला त्याची कल्पना नाही. मीरा भाईंदरमधून एक घटना समोर येते. शाकाहारी असाल तर तुम्हाला घर दिलं जाईल असं म्हणत मराठी नाही, हे अतिशय चुकीचं आहे. ही कधीच सरकारची ही भूमिका नव्हती आणि नसेलच. आणि त्यामुळे मला वाटतं यामध्येही काय असेल ती माहिती घेऊन संबंधितांवरती काही कारवाई असेल तर ती निश्चितपणे होईल, किंवा आणखीन त्या प्रकारे त्या ठिकाणी अशा पद्धतीची वक्तव्य यापुढेही होऊ नये या संदर्भातली काळजी शासन नक्की घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.